तेव्हा तुम्हाला सुद्धा मुलांना बाहेरचं खायला घालू वाटत नाही, पण काय करायचं, मुलांनी पण तर ऐकलं पाहिजे ना. मग त्यावेळी मुलांना अशा पद्धतीनं घरीच जर तुम्ही हा मुलांच्या आवडीचा पदार्थ बनवून दिला, आप्पेपत्रामध्ये फक्त बिस्किट घालायचे आहेत आणि मुलांच्या आवडीचा बेकरीमधला पदार्थ जर घरीच बनवला घराच्या उपलब्ध साहित्यांमध्ये, तर बाहेरचं मुलं कधीच खायला मागणार नाहीत. आणि विशेष म्हणजे आईसुद्धा खुश आणि मुलंसुद्धा खुश. त्यासाठी काय करायचं, 2 पार्लेचे बिस्किट पुढे दुकानात घेऊन यायचे. आता सगळी पार्लेची बिस्किट काढून घ्यायची, एका प्लेटमध्ये तुकडे करायचे आणि मिक्सरच्या भांड्यात घालायचे. हे मिक्सरच्या भांड्यात घालून मस्त अशी पावडर तयार करून घ्यायची, मोठ्या बाउलमध्ये काढायची. त्याच्यामध्ये 1 चमचा इतकी कोको पावडर घालायची, मिक्स करून घ्यायची व्यवस्थित अशी. आता मिक्स झाली की लगेच आपल्याला याच्यामध्ये दूध घालून घ्यायचं आहे. 1 वाटी इतकं दूध घ्यायचं. आता दूध हे नॉर्मल टेम्परेचरचंच घेतलेलं आहे. थोडं थोडं करून आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे, गाठी गुठळ्या मोडून घ्यायचं आणि अशा स्वरूपाचं आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे. व्हिडिओमध्ये दाखवते अगदी त्या पद्धतीनं. गाठी गुठळ्या अजिबात याच्यामध्ये अजिबात राहिल्या नाही पाहिजेत. तर इथे 10 मिनिटं आपल्याला रेस्टला बॅटर ठेवून द्यायचं. लगेच आप्पे पॅन घ्यायचं. आप्पे पात्रामध्येच आपल्याला त्याला सर्व खणांमध्ये तूप लावून घ्यायचं आहे. तूप नसेल तर तेल लावून घ्या आणि लगेचच इकडे बॅटर 10 मिनिटांमध्ये रेस्ट झालेली होती. बेकिंग पावडर अर्धा चमचा घालायचं. अर्धा चमचा म्हणजेच पाव चमचा इतका आपल्याला बेकिंग सोडा घालायचा आहे. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. पॅन गरम करून घ्यायचं आणि पॅन सुरुवातीला प्रीहीट असावा आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला आप्पे पॅन ठेवायचं आहे आणि आप्पे पात्रामध्ये सर्व खणांमध्ये आपल्याला हे सर्व बॅटर घालून घ्यायचं आहे, 1 चमचा इतकं. आणि नंतर आपल्याला त्याच्यामध्येच आपल्याला आवडीनुसार आपल्या टुटी फ्रुटी ठेवा किंवा मग तुम्ही आपले ड्रायफ्रूट सुद्धा ठेवू शकतात. मग वरतून झाकण लावायचं आणि 15 मिनिटांसाठी आपल्याला मध्यम आचेवरती हे मस्त असे मिनी केक तयार करून घ्यायचे आहेत. आता अल्टीपल्टी करायची अजिबातच गरज नाही. 15 मिनिटांमध्ये मध्यम आचेवरती व्यवस्थित असे आपले हे मिनी केक तयार होतात. तर पाहू शकता मस्त इथे मिनी केक तयार झालेले आहेत. अगदी जाळीदार असे स्पॉन्जी तयार झालेत. तुम्ही सुद्धा मुलांच्या आवडीचा हा केक घरीच एकदा बनवून पहा, खूपच जास्त टेस्टी लागतो. आणि विशेष म्हणजे जर तुम्हाला याच्यामध्ये जर अजून साखर ॲड करायची असेल तर जेव्हा आपण बिस्किट वाटून घेतो तेव्हा तुम्ही 1 चमचा इतकी साखर याच्यामध्ये घालून वाटून घेऊ शकता. पाहू शकता तोडून सुद्धा दाखवते, अगदी स्पॉन्जी जाळीदार तयार झालेले आहेत. हे केक बऱ्याच वेळा मुलं बाहेरचं खायला मागतात, पण मुलांना आपल्याला बाहेरचं द्यायचं नसतं. त्यावेळी तुम्ही जर हा पदार्थ जर मुलांच्या आवडीचा घरीच बनवून दिला तर मुलं बाहेरचं कधीच खायला मागणार नाहीत. नक्की एकदा बनवून पहा, मुलं सुद्धा खुश होतील, आई सुद्धा खुश होते. कशी वाटली रेसिपी कमेंट करून सांगा. आवडली तर लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका.